आपली मुलं शाळेत जातात, शाळेत गेल्याच्या नंतर संख्या वाचन शिकतात, एकक दशक शतक हजार या पद्धतीने. पण एकक दशक शतक हजार अशी जी मांडणी आहे ती नेमकी केली कोणी? एका वर्षामध्ये 365 दिवस 5 तास 48 मिनिट आणि 45 सेकंद असतात, हे मोजले कोणी? त्यानंतर वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला किंमत घ्यावी लागते, ती म्हणजे पाईची. आणि पाईची किंमत 3.14 आहे, असं नेमकं सांगितलं कोणी? अशाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं के टॉप एज्युकेशन या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ पहिल्यांदा जर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती असेच शैक्षणिक व्हिडिओ येत असतात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहेत. तर कुसुमपूर नावाचं एक गाव, बिहार राज्यामध्ये कुसुमपूर नावाचं एक गाव आहे आणि ते जे कुसुमपूर नावाचं गाव आहे ते गाव वसलेलं आहे गंगा नदीच्या काठावरती. गंगा नदीच्या काठावर यांना तुम्ही ओळखत असाल, हे आहेत चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक यांची नावं तुम्ही ऐकलेली असतील. मौर्य शासन जे आहे ते या कुसुमपूर वरूनच आपलं शासन चालवत होते. याचा अर्थ काय आहे? कुसुमपूरलाच पाटलीपुत्र, पाटलीग्राम आणि सध्याचं पटना शहर जे आहे ते ओळखलं जातं. पटना हे जे शहर आहे ते सध्या बिहारची राजधानीचं शहर आहे. ज्या मौर्य साम्राज्याची सत्ता चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक या कुसुमपूर वरून चालवत होते. म्हणजे हे कुसुमपूर काही साधं सुधं गाव होतं का? नाही. म्हणजेच त्या काळात सुद्धा, जुन्या काळात सुद्धा ज्या काही जगामध्ये प्राचीन वसाहती होत्या, या प्राचीन वसाहतींपैकी एक असलेलं हे कुसुमपूर गाव म्हणजे पाटणा शहर जे आहे, पाटणा गाव जे आहे, हे खूप जुनं असं गाव आहे. तर दशकचा त्यानंतर या पायीचा या गावाशी संबंध काय आहे तोच आपल्याला पाहायचा आहे. तर काय संबंध आहे आपण समजून घेऊयात. हे चित्र बघितलं तर आपल्या शाळांमध्ये किंवा आपल्या गणिताच्या पुस्तकात अशा या व्यक्तीचं चित्र आपल्याला छापलेलं दिसतं. हे कोण आहेत? तर हे आहेत आर्यभट्ट. यांना आपण आर्यभट्ट म्हणूनच ओळखतो. तर हे जे आर्यभट्ट आहेत यांच्याविषयीच आज आपल्याला करायची आहे चर्चा. तर इसवी सन 476 मध्ये कुसुमपूर येथेच आर्यभट्ट यांचा जन्म झाला. म्हणजे पाटणाला, आजचं पाटणा बरोबर त्या काळचं कुसुमपूर, इथे 476 मध्ये आर्यभट्ट यांचा जन्म झाला आणि ते एक भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. येते लक्षात. त्यानंतर वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांनी आर्यभटीय असा ग्रंथ लिहिलेला आहे. आर्यभट्ट यांचं पूर्ण नाव काय असा जर प्रश्न आपल्याला पडला तर तशा प्रकारची कुठलीही नोंद आपल्याकडे सध्या उपलब्ध नाहीये. त्यांनी स्वतः जो काही ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांचं नाव आर्यभट्ट असंच आहे. त्यांचं आडनाव काय, वडिलांचं नाव काय या संदर्भाची माहिती सध्या तरी आपल्याकडे उपलब्ध नाहीये. त्यामुळे आपण आर्यभट्ट या नावांनीच त्यांना ओळखतो. शून्याचा वापर संख्या लेखनात प्रथमतः केला कोणी? तर आर्यभट्ट यांनी केला. आणि मग त्यामुळेच काय झालं की एकच्या पुढे शून्य लिहिला म्हणजे 10, यालाच दशक म्हटलं गेलं. एकच्या पुढे डबल शून्य लिहिले म्हणजे शतक म्हटलं गेलं. म्हणजे आपल्या ज्या काही स्थानिक किमती आहेत या स्थानिक किमती लिहायला खऱ्या अर्थानं सुरुवात जर कोणी केली असेल तर ती आर्यभट्ट यांनीच केलेली आहे. म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत, शून्याचा वापर आणि एकक दशक या पद्धतीने संख्या लेखनाचं श्रेय जातंय कोणाला? तर ते आर्यभट्ट यांनाच जातं. त्यानंतर आपण बघितलेलं आहे की वर्तुळाचा परिघ किंवा वर्तुळाचा व्यास जर काढायचा असेल तर आपल्याला त्या सूत्रामध्ये पायची किंमत घ्यावी लागते. आणि ही जी पायची किंमत आहे ही 3.1416 ही मोजली कोणी? तर या आर्यभट्ट यांनीच मोजलेली आहे. त्या 5व्या शतकामध्ये सुद्धा आर्यभट्ट आपल्या या विचारावर ठाम होते की पृथ्वी जी आहे ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते आणि सूर्य जो आहे तो स्थिर आहे. आता आपण वाचन करून करून आपल्याला माहिती आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. पण 5व्या शतकामध्ये सुद्धा एवढं निरीक्षण बारीक होतं, एवढे ते खगोलशास्त्रज्ञ म्हणून तज्ञ होते. तर त्यांनी त्यावेळेला सुद्धा हा सिद्धांत मांडला होता की पृथ्वी जी आहे ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते आणि सूर्य जो आहे तो कसा आहे? तर स्थिर आहे. त्यानंतर एका वर्षामध्ये 365 दिवस 5 तास 48 मिनिट आणि 45 सेकंद असतात. याची गणना सुद्धा कोणी केलेली आहे? तर आर्यभट्ट यांनी केलेली आहे. गणितामध्ये फार मोठं असं योगदान आर्यभट्ट यांचं आहे. खगोलशास्त्रामध्ये फार मोठं योगदान आर्यभट्ट यांचं आहे. अशा या आर्यभट्ट यांचा मृत्यू इसवी सन 550 मध्ये झालेला आहे. मग एवढे महान शास्त्रज्ञ
होते तर मग त्यांचा गुणगौरव हा झालाच पाहिजे. गुणगौरव सरकारने नक्कीच त्या काळामध्ये त्यांचा केलेला आहे. त्या काळामध्ये म्हणजे कोणत्या काळामध्ये तर 19 एप्रिल 1975 रोजी इस्रोने भारताचा पहिला उपग्रह जो आहे तो अवकाशामध्ये पाठवलेला होता आणि हा पाठवलेला पहिला उपग्रह, या उपग्रहाला नाव कोणाचा दिलेला आहे तर आर्यभट्ट यांचंच नाव दिलेलं आहे. हा तो उपग्रह आहे आणि आपल्या भारताचा पहिला उपग्रह आहे. 1975 रोजी हा आपल्या इस्रोने अवकाशात पाठवलेला उपग्रह आहे. भारताचा पहिला उपग्रह आणि त्याला नाव दिलेलं आहे आर्यभट्ट यांचं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यासोबत कनेक्ट राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.